नमस्कार. श्री स्वामी समर्थ. 1 जानेवारी 2026 वार गुरुवार या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. 2026 हे वर्ष अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे, कारण नवीन वर्षाची सुरुवात ही गुरुवार या दिवसापासून होत आहे. गुरुवार हा आपल्या दत्तगुरूंचा, श्री स्वामी समर्थांचा आवडता दिवस. गुरुवार हा स्वामी समर्थांना समर्पित आहे, त्याचप्रमाणे दत्तगुरूंना समर्पित आहे. त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात ही स्वामींच्या कृपेने, आशीर्वादाने होणार आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला स्वामींची एक प्रभावी सेवा करायची आहे. ही सेवा तुम्ही दत्तगुरूंची करू शकता, स्वामी समर्थांची करू शकता. पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आपल्याला या दिवशी ही सेवा करायची आहे. तुम्ही जर पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने जर ही सेवा केली तर या सेवेचे फळ हे आपल्याला पूर्ण वर्षभर मिळणार आहे. त्यामुळे ही सेवा आपल्याला पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने करायची आहे. तर ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता, कधीही ही सेवा तुम्ही करू शकता. जसा वेळ मिळेल तशी आपल्याला ही सेवा करायची आहे. घरातील कोणत्याही सदस्यांनी ही सेवा केली तरी सुद्धा चालेल. सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ वगैरे झाल्यानंतर देवघरामध्ये बसून आपल्या स्वामींच्या फोटोसमोर बसून आपल्याला ही सेवा करायची आहे. स्वामींना दिवा, अगरबत्ती आणि गंध लावून आपल्याला ही सेवा करायची आहे. पिवळ्या रंगाचे फूल हे स्वामींना या दिवशी अर्पण करायचे आहे. त्यानंतर आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे. अगदी सोपी अशी ही सेवा आहे. तर या दिवशी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रभावी मंत्रजप करायचा आहे. म्हणजेच आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्रजप करायचा आहे. तुमच्याकडे माळ असेल तर माळेने हा मंत्रजप आपल्याला करायचा आहे. तुम्ही 1 माळ करू शकता, 2 माळ करू शकता. तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपल्याला ही माळ जप करायची आहे. तुमच्याकडे जप माळ नसेल तर तुम्ही 5 मिनिटे, 10 मिनिटे, 15 मिनिटे किंवा अर्धा तास असा मंत्रजप आपल्याला करायचा आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपल्याला हा मंत्रजप करायचा आहे. हा मंत्रजप म्हणून झाल्यानंतर आपल्याजवळ स्वामी समर्थांचे केंद्र असेल तर तिथे जाऊन आपल्याला स्वामी समर्थांचे दर्शन घ्यायचं आहे. शक्य असेल तर या दिवशी आपल्याला पिवळ्या वस्तूचे दान करायचे आहे. तुम्ही केळी दान करू शकता किंवा या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना काही मदत करायची आहे. शक्य असेल तर हा मंत्रजप तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाऊन नक्की करा. तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही हा मंत्रजप घरी करू शकता. अगदी साधी, सोपी अशी ही स्वामींची सेवा आहे. त्यामुळे पूर्ण श्रद्धेने आपल्याला या दिवशी स्वामींची ही सेवा करायची आहे. त्यामुळे या सेवेचे फळ हे आपल्याला वर्षभर मिळणार आहे. त्यामुळे ही सेवा आपल्याला पूर्ण श्रद्धेने करायची आहे. तुम्हीही स्वामी भक्त असाल आणि स्वामींना गुरु मानत असाल तर या दिवशी आवर्जून ही सेवा नक्की करा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करतील आणि पूर्ण वर्षभर स्वामींचा आशीर्वाद हा आपल्यावरती राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.